नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघू शकता, हा ढीग कशाचा आहे. तुम्हाला मनात प्रश्न पडला असेल तर हा ढीग आहे हळदीचं बेणं. तर हे हळदीचं बेणं झाकून ठेवलेलं आहे. तर बघू शकता कशा पद्धतीनं झाकून ठेवलेलं आहे. तर याच्या खाली हळदीचं बेणं ठेवलेलं आहे. त्यानंतर हे बघू शकता हिरवी नेट त्याच्यावर टाकलेली आहे आणि त्यानंतर हे रक्ते पोते म्हणजे जे आपले बारदाना म्हणतो ते पोते याच्यावर टाकून त्यानंतर हे पाईप मधामध्ये. तर हे पाईप कशासाठी, तर हे पाईपामधून हवा म्हणजे मधामध्ये गरमट होऊ नये. जसं की मधात गरमट झाल्यानंतर घाम सुटतो, तर तो घाम बेण्याला सुटू नये, बेणं नासू नये यासाठी हे पाईप लावलेले आहेत. तर बघू शकता ते तुम्हाला हळद पाईपाच्या याच्यामध्ये दिसत असेल. तर ही बघू शकता हळद. तर याच्यामध्ये हळद बेणं आहे, शेंगा हळदीच्या ठेवलेल्या आहेत आणि हे असे पाईप लावून याच्यामधून एअर काढलेला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे बेणं ठेवलेलं आहे का, की पोत्यात ठेवलं, हे नक्की कमेंटमध्ये करायला विसरू नका. आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटते हे पण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि असं बेणं ठेवल्याने काय फायदे होतात याचं पण तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या, ही अपेक्षा करतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.